तर आज बनवूया स्वीट डिश। त्यासाठी एका कढईमध्ये आपण मूठभर शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत। शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्याच्या साली आपण काढून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये नंतर आपण 2 चमचे साजूक तूप ॲड करायचे आहे। तुपातला लापसी रवा खूप छान होतो म्हणून मी इथे तुपच वापरलेला आहे। 2 चमचे तूप ॲड झालं की ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये 1 वाटी लापसी रवा आपण ॲड करायचा आहे। मी इथे जाडा लापसी रवा वापरलेला आहे, तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही तोही वापरू शकता। आता चांगला रवा आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण तुपामध्ये लापसी रवा चांगला परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 वाटी गरम पाणी ॲड करणार आहोत। आपण 1 वाटी लापसी रवा घेतला होता म्हणून त्यामध्ये 3 वाटी गरम पाणी आपण ॲड केलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत। हळद फक्त कलर येण्यासाठी आपण इथे ॲड करत आहोत। नंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे। चांगलं मिक्स करून लापसी रवा शिजायला ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही आता आपला लापसी रवा शिजत आहे। याच प्रोसिजरला आपण त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे, अगदी पूर्ण 1 वाटी नाही घेतला आहे। तुम्ही अजून थोडं कमी गूळ घेऊ शकता। जास्त गोड ज्यांना आवडत नसेल त्याने कमीच गूळ वापरा। आता चांगलं गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। गूळ मिक्स करून झालेला आहे। त्यामध्ये आपण क्रश केलेले शेंगदाणे आहेत तेही ॲड करायचे आहेत। बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे शेंगदाणे क्रश केलेले आहेत, अगदी जास्त क्रश नाही केले। लापसी रवा हा शेंगदाण्यामध्येच चांगला लागतो। काही जण ड्रायफ्रूट्स वापरून करतात, पण शेंगदाण्याने खूप चांगली टेस्ट येते। आता वेलची पावडर ॲड केली आहे। सगळं जिन्नस चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा शिजायला ठेवायचा आहे लापसी रवा। बघू शकता चांगल्या प्रकारे आपला लापसी रवा शिजून झालेला आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला लापसी रवा तयार झालेला आहे। अशाच चांगल्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।